वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे। येथे कळंब ते यवतमाळ रेल्वे स्टेशन पर्यंत हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीकडे हे काम आहे। या बांधकामासाठी साहित्य पुरवठा करण्याकरिता भोसा येथील फरहाज ट्रेडर्सचे निलोफर सय्यद फिरोज आणि रॉयस एंटरप्राइजेसचे सय्यद फरहान सय्यद फिरोज यांच्यासोबत तोंडी करार केला होता। त्यांनी हर्षिता कन्स्ट्रक्शन कडून 1 कोटी रुपयाचे पेमेंट घेतले। दरम्यान 1 वर्ष झाल्यावर साहित्य पुरवठा मात्र केला नाही। अखेर या प्रकरणात कंपनीच्या तक्रारीवरून औदुतवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळ नांदेड रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे। येथे कळंब ते यवतमाळ रेल्वे स्टेशन पर्यंतच्या पूल बांधकामाचे कंत्राट हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे। या बांधकामासाठी साहित्य पुरवठा करण्याकरिता भोसा येथील फरहान ट्रेडर्सचे निलोफर सय्यद फिरोज आणि रॉयस एंटरप्राइजेसचे सय्यद फरहान सय्यद फिरोज यांच्यासोबत तोंडी करार केला होता। त्यांनी हर्षिता कन्स्ट्रक्शन कडून आरटीजीएस द्वारे 99,99,998 रुपयाचे पेमेंट घेतले। 1 वर्षाच्या कालावधीत साहित्य पुरवठा मात्र केला नाही। अखेर या प्रकरणात हर्षिता कंपनीच्या तक्रारीवरून औदुतवाडी पोलिसांनी 28 मार्च रोजी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। रेल्वे मार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सर्व स्तरावरच प्रयत्न होत आहेत। कळंब येथील कामठवाडा स्थानकापर्यंत रेल्वे पोहोचली आहे। पुढील कामाला गती यावी अशी अपेक्षा आहे। आंध्र प्रदेशातील हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीने पूल बांधकाम कंत्राट घेतले आहे। यवतमाळ रेल्वे स्टेशन पर्यंतचे पूल ही कंपनी बांधणार आहे। कंपनीने 11 डिसेंबर 2024 ते 3 मार्च 2025 या कालावधीत यवतमाळातील कार्यालयात निलोफर सय्यद फिरोज आणि सय्यद फरहान सय्यद फिरोज या तिघांशी तोंडी करार केला। आरटीजीएस द्वारे त्यांना पेमेंट देण्यात आले। मात्र या दोन्ही पुरवठादारांकडून ऑर्डरनुसार पैसे दिल्यानंतरही नियमितपणे वस्तूंचा पुरवठा मात्र करण्यात आला नाही।